देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती। हरी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती। ऐसे आवडते मना देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना। ऐसे आवडते मना देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना। हरी जनास वे भेटी नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी। हरी जना भेटी नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी, नहो अंग संग तुटी। ऐसे आवडते मना देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना। ऐसे आवडते मना देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना, देव पुरवावी वासना। तुका मने दिने भले संत संगष्टने, भले संत संकष्टने, भले संत संकष्टने। तुका मने दिने भले संत संकष्टने, भले संत संकष्टने, भले संत संकष्टने। ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे
बोल विठ्ठल विठ्ठल हरि बोल हर हर जय हो। सभी जन पूरे पूरे हाथ उठाते हुए विठ्ठला 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 आवाज बोला करा विठ्ठल 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 विठ्ठला 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 हरी देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना विठ्ठल 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 देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू 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 तुझ्या चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्रम कलनीशवादा पनोधार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विनायकं गुरुनं साकरे नाम विश्रुतम येषांचरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति ये साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं
विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णे वो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल विठ्ठल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा काल्याची उपांद्य अर्थात पूर्व रात्रीची असणारी जागराच्या सेवेला मागणीपर प्रकरणाचा दंडक असल्या कारणानं मागणीपर प्रकरणातील तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग उपस्थितांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांच्या या दिव्य आणि अलौकिक वाणीला स्पर्श करण्यापूर्वी परिहार देणं वारकरी संप्रदायाचा दंडक असल्या कारणानं किम निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. कारण जरी सर्वांना ज्ञात असलं तरी वक्ता या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य. आपल्यातून गेलेल्या मातोश्री एक सुवासिनी इहलोकाची यात्रा संपवून पारलौकिक यात्रा प्रारंभ करूनही पितरांच्या पंक्तीत बसून ज्यांना 8 वर्ष पूर्ण होत आहेत अशा असणाऱ्या वैकुंठवासी सौभाग्यवती मथुराबाई विठोबा पाटील डेमसे आईसाहेबांच्या अष्टम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी होऊ घातलेला त्रिदिनी महिला कीर्तन सोहळा बघा एका मातृशक्तीचं गमन झालंय आणि मातृशक्तीच्या स्मरणार्थ चौघ्या लेकींची कीर्तन सेवा आहे. अशा माय लेकींचे ऋणानुबंध या कीर्तन सोहळ्यातून तुम्ही स्पष्ट व्यक्त केले. डेमसे परिवाराला गावकऱ्यांना गुणवानांना सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल 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 ऐकूच नाही आलं नाही का. 8वं पुण्यस्मरण आई साहेबांचं पश्चात असणारा गोकुळासारखा भरलेला जो त्यांचा परिवार आहे एक आदर्श परिवार म्हणून पाथर्डी गावामध्ये सुपरिचित असणारे डेमसे पाटील परिवार. डेमसे पाटील परिवारातला आधारवड म्हणजे पितृसत्ता बाप व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण विठोबा पाटील बाबा आहे. त्यांची 2 मुलं सर्व गोपिकांसारखं हृदय घेतलेल्या मुली. एवढा सुंदर हा परिवार आहे आणि कौतुक त्या मुलांचं करावं. महादेव भाऊंचं आणि पोपट भाऊंचं कौतुक करण्यासारखं आहे. अहो हयातीत मायबापाला लोक विचारीना काम करणाऱ्या रात्रंदिवस लेकराच्या मुलाच्या संसाराच्या पाठीमागा अहो रात्र दक्षतेनं उभा राहणाऱ्या आई वडिलाला सुद्धा विचारत नाही असे काही उदाहरणं पाहायला मिळतात. आणि आज आई गेल्याच्या नंतर सुद्धा 8 वर्षांना आईच्या स्मरणार्थ इतका सुंदर देदीप्यमान वाखण्याजोगा त्रैदिनी महिला कीर्तन सोहळा संपन्न करतायत. जोरदार टाळ्या महादेव भाऊ आणि पोपट भाऊसाठी झाल्या पाहिजे. आणि या कीर्तनाला या सोहळ्याला पार पडण्याकरता ज्यांची सुंदर संकल्पना लाभले अशा असणाऱ्या माझ्या छोट्या भगिनी वैष्णव सखी हरिभक्त परायण या परिवारानं ज्यांना पुन्हा मानस कन्या मानावं अशा असणाऱ्या आमच्या रेखाताई हांडगे आणि त्यांच्यासोबत त्यांचं पाठबळ असणारे आदरणीय हरिभक्त परायण शरद महाराज हांडगे तुम्हालाही धन्यवाद. उत्कृष्ट संकल्पना या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यातून या कीर्तन सोहळ्यासाठी ज्यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आशीर्वाद तर या पितृस्थानी असणाऱ्या आईचे आजीचे आजोबांचे तर आहेतच. ज्यामध्ये आजोबा असणारे दामोजी पाटील असेल, आजी असणाऱ्या वैकुंठवासी भागुबाई आहे,
आणि ज्यांचं स्मरणार्थ सोहळा चालला त्या तर मथुराबाई आईसाहेब नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, ज्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन या कीर्तन सोहळ्याला लाभलेलं आहे. असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण रामदासजी महाराज सहाने, शांतारामजी महाराज बोडके, गोविंदजी महाराज शिरोळे, हर्षदजी महाराज जापचक, दीपकजी महाराज पोरजे आणि या हरिकीर्तन सोहळ्याला जी सुंदर अशी शोभा या बालगोपिकांमुळे, टाळकरी विद्यार्थिनींमुळे जी लाभलेली आहे, या नारायणी वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि गोड अशी मला गायनाची आणि वादनाची साथ करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राची गान कोकिळा असणाऱ्या आमच्या छोट्या भगिनी आदरणीय हरिभक्तपरायण राणीताई दौंड आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण अतिशय गोड व्यक्तिमत्व असणाऱ्या, म्हणजे ज्यांचा परिचय नावानं सांगण्यापेक्षा आवाजानं होतो, बरोबर की नाही, अशा आमच्या ताई आहेत. मंगलताई गतीर, ज्यांच्या आवाजात गती आणि गोडवा सुद्धा आहे. त्यांच्या बाजूने असणारे हरिभक्तपरायण आदितीताई, देवांची माता आहे बरं का आदितीताई गोड साथ करत आहेत, सिस्टमधारक आहेत. आणि कीर्तनाचा गाभा म्हणजे मृदंगाची साथ म्हणजे कीर्तनाचं हृदय आहे. आणि आमच्या सगळ्यांची लाडकी आणि मृदंगाची साथ करणारे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण महाराज म्हणावं का महाराजीनबाई म्हणावं, आमच्या ताईसाठी जोरदार टाळ्या. खूप गोड पखवाज वादन करते यशोदाताई साळुंके. तुम्ही उपस्थित सर्व श्रोते सज्जन मंडळी, मायबाप, यामध्ये माझे आप्तस्वकीय मंडळी आलेले आहेत. ज्यांना ज्यांना स्टेटस पाहून कल्पना मिळाली की नाशिकला कीर्तन आहे, पाथर्डी गावात कीर्तन आहे, दुरून दुरून नाशिक शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेली सर्व माझी आप्त स्वजन सखे स्वकीय मंडळी, आपल्या सर्वांना आणि उपस्थितांच्या सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म्याला कोटी कोटी वंदन करत जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या मागणीपर प्रकरणातल्या जागराची सेवा आहे, संप्रदायाचा दंडक आहे. असं कुठं लिखित नाहीये, असं काही नोंद नाहीये की उद्या जर काला आहे तर आज मागणीपर अभंग घ्यावा, अशी नोंद नाहीये ग्रंथामध्ये. परंतु आमचे जे ज्येष्ठ संत मंडळी झाले, जे सिद्ध मंडळी झाले, त्यांनी एक पायंडा घालून दिला, त्यांनी एक रीत घालून दिली. मग पूजनीय बंकट स्वामी महाराज असतील, प्रातस्मरणीय जोग महाराज आदी करून हे जी आराध्य मंडळी आहे यांनी आपल्याला हा नियम घालून दिला की आजच्या काल्याच्या पूर्वरात्रीला जागर झाला पाहिजे. आणि जागर म्हणजे केवळ भजनाचा जागर नाही, जो रात्रभर जागर आम्हाला हरिभजनाचा करायचा आहे, त्या हरी स्वरूपाचा परिचय करून देणारी जी साधना आहे, ती जर साधना आपण केली तर आपल्याला काही मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. नवे नवे ज्ञानोबा तुकोबांच्या, निळोबारायांच्या, सकल संतांच्या गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरणातील अभंग आढळतात. ते याच आशयानं त्या ठिकाणी व्यक्त होतात की आतापर्यंत साधना केली, भगवान परमात्मा या साधनेवर प्रसन्न होतात, होणार. आणि जर तुम्हाला वरमप्रियात म्हणाले तर काय मागावं, मागण्याची जर वेळ आली तर तुम्ही आम्ही संसारी जीव आहे, आम्ही प्रपंचातल्या विषयाच्या पलीकडे काही विशेष असतं याची जर जाण आणि भानच आम्हाला नाही तर काय मागावं या बाबतीत आम्हाला काय जाण असणार आहे. म्हणून काय मागितलं पाहिजे भगवंताकडं हे शिकवण्याकरता संतांचे अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जेवढे काही मागणीपर प्रकरणातले अभंग आहे, दिशा दाखवणारी. एक प्रारंभिक साधना करत असताना ज्या परमात्म्याची सेवा करायला निघालात त्या परमात्म्याच्या नावाचा परिचय व्हावा. कोणाची सेवा करायला निघालात, कुणाला शरण जाणार आहात? जो ब्रह्मांडाचा धनी आहे, जो जगाचा मालक आहे, तुमचा माझा श्वास चालवणारी जी शक्ती आहे, संत सांगतात त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून त्याचं नाव आम्हाला माहीत पाहिजे. तर पहिल्यांदा नावाचा परिचय करून देणाऱ्या सेवा होतात. कसा आहे हो तो भगवंत, जरा त्याच्या सगुण रूपाचं वर्णन करून द्या ना. त्यावेळेला संतांनी सगुण साकार स्वरूपाचं देखील वर्णन केलं. ती रूपाचं वर्णन करणारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
रूप पाहता लोचनी राजा सुकुमार मदनाचा पुतळा सावळे सुंदर रूप मनोहर भगवंताच्या रूपाची वर्णन करणारी असंख्य अभंग निर्माण झाली. नामाचा परिचय, रूपाचा परिचय, भक्तीचं महत्व, वैराग्याशिवाय बोध प्राप्त होणार नाही. विवेक जागृत करून आपल्याला ज्ञानावर जाऊन विवेकावर आरूढ होऊन जो ब्रह्म ऐक्य स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय परमार्थाची किंवा मानवी जीवनाची पूर्णता नाही हे लक्षात आणून देणारे अन्य साधना. आणि जर या साधना करत गेलो आणि भगवान परमात्मा जर प्रसन्न झाले तर मागणीची सेवा, त्या सेवेला आज 3ऱ्या दिवसात आपण येऊन पोहोचलोय. म्हणून आज मागणीची सेवा असताना एका आईच्या स्मृती प्रित्यर्थ मागणे, मातृ हृदय असणाऱ्या देवाकडे मागणे, मायबापाचं अंतकरण असणाऱ्या संतांचा मागणे. त्रिकुटी ध्यानात घ्या. मायबाप जिचं स्मरण आहे ती एक माय होती. वैकुंठ वाशिम सौभाग्यवती मथुराबाई जिच्या स्मरणार्थ एकत्र आलोय ती एक माय. जिच्याकडे मागायचं ती भगवान परमात्मा एक माय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे आईचं अंतकरण आहे. आणि जे मागण्याचा अधिकार घेऊन आले ते संत सुद्धा मायबापाच्या अंतकरणाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराची मागणी करत आहेत. एकीकडे जर अभ्यास केला आपण संत वाङ्मयाचा किंवा तुकोबारांच्या गाथ्याचा जरी अभ्यास केला, मायबाप भल्या भल्या पत्थर दिलं असणाऱ्या दगडासारख्या मेंदूला सुद्धा उजळून टाकील. चांगल्या चांगल्या जड मस्तकातला माथा सुद्धा उजळण्याची ताकद ज्या गाथ्यात आहे त्या गाथ्याचं नाव जगद्गुरु तुकोबारांची अभंग गाथा आहे. अशी गोड दिव्य अद्भुत जीवनाला कलाटणी देणारी तुकोबारांची वाणी आहे. त्या अभंगाचा जर त्या गाथ्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येतं की तुकोबाराय मागणीला दुजोरा देणारे नाही. मागणीच्या बाबतीत तुकोबारायांनी धिक्कारलेलं आहे. आम्हाला नाही, ते उचित नाही वाटत म्हटले. तुकोबाराय म्हणतात की ते जिना लाजीरवाण आहे जिथे कुणाच्या पुढे हात पसरावं लागतंय. बोला आता हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. तुका मन करे ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे. तुका मन करे ब्रह्मांड हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. धिक्कार त्याच्या जीवनाचा जो सारखा हात पसरवतोय. हात मागण्याचा जर धिक्कार करतायत तुकोबाराय, तुमचं नेमकं ऐकावं काय, काय ऐकावं काय की एकीकडे तुम्ही म्हणायला लागले हात पसरी जिने धिक्क त्याचे आणि एकीकडे मागणीचे अभंगची अभंग मालिकाची मालिका तयार झाली. महाराज तुमचं ऐकावं नेमकं काय. तुकोबारायांच्या अभंगातला भाव कळायला सुद्धा आपल्याही अंतकरणात तितका सद्भाव असणं आवश्यक आहे. नाही प्रत्येक जण तितका बुद्धिमान असणार, पण प्रसंग अनुरूप तुकोबारायांची वाणी आहे. जगद्गुरु तुकोबारायांची जी मागणी पर प्रकरणातली अभंग आहे, मागण्याचा दोष लागू न देता केलेली मागणी हे कौशल्य फक्त तुकोबारायांकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्याकडे मागायला लागला तो जगाचा नायक आहे. ते काय तुमच्या माझ्यासारख्याकडे मागायला लागले काय. आपल्याकडे मागायला आलं तर कोण येईल.
5 वर्षातून एकदा. हा कळालं? हे 5 वर्षातून एकदा, कारण आपण तेवढंच देऊ शकतो नाही का. तेही मोकळे मनानं फ्रीमध्ये नाही देणार आपण. ते काय द्यायचं ते तुम्हाला कळालं असेल, नाही कळालं? हा ताईबाई अक्का, यंदाचं साल आमच्याकडे लक्ष राहू द्या. पुढचं नाही म्हणत मी, विचार करा पक्का बिक्का काही म्हणत नाही मी. काही प्रचाराला आली नाही, प्रचाराला जात नाही. राजकारण माझा विषय नाही, ते आवडतही नाही. हा, आणि राजकारणातलं आपण लय डोक्यात पण घेऊ नये, वार करेन तर घेऊच नाही. खरं आहे खोटं आहे? कारण ते बिचारे 5 जिल्ह्यातले असू दे, 5 पदावरचे असू दे, 5 पक्षातले जरी असले, सांगू तुम्हाला इथले सोडून, हे 5 बोट आहे ना, 5 सारखे का? माझे तर नाही बाबा, तुमचे पहा बरं ज्याचे त्याचे आहेत का सारखे? नाही. 5 बोट सारखे नाही, पण जेव्हा खायची वेळ आली ना तेव्हा हे सगळे एकत्र येते. ज्याला कळालं त्याला, नाही कळणारा ना घरी गेल्यावर मग विचार करा. त्याच्यामुळे आपण त्यांचा विचार करायचा नाही. आपल्याकडं देणं तितकंच आहे आणि आपल्याकडून घेणं त्यांना तितकंच आहे. बाकी सगळं घेतात ते जिथून घ्यायचं तिथून. पण इकडे तुकोबर आहे काय म्हणायला लागले, अरे ज्याच्याकडे मागायला लागला तो काय तुमच्या माझ्यासारखा आहे काय? आणि आपलं देणंही किती असतं ताई. आपल्याकडं साधं पाहुण्या जरी आल्या ना, पाहुण्या जरी आल्या तर अगोदर त्या कपाटातल्याच काढणार. हा, आणि कपाटातली पण हलकी काढणार का भारी? इमानदारीने सांगायचं. हा, जी भारी आहे, जिचा कलर आपल्याला आवडलेला आहे, डिझाईन आपल्याला चॉईस झालेली आहे, ती लवकर पाहुणीला देऊ ना. हा, तशा किती जरी असले तरी ती राखीव ठेवू. हे असं तर इतकं आपलं देणं आहे. काय आपली अवकात आहे, काय आपली योग्यता आहे देण्यामध्ये? अरे तो देऊ शकतो जो देण्यामध्ये समर्थ आहे. तुझे एकदान शूरदाता दाता, तुझे एकदान शूरदाता दाता, तोची एकदान शूरदाता दाता, तोची एकदान शूरदाता. विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान, विटेवर जाचे पाऊले समान. तुझे एकदान शूरदाता दाता, तुझे एकदान शूरदाता दाता, तोची एकदान शूरदाता दाता, तोची एकदान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची 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 एक दान शूरदाता. म्हणून त्याला मागणे, जो विटेवरचा मालक आहे, जगाचा मालक आहे, पंढरीचा मालक आहे, त्याला मागणे. कारण देण्यात तो समर्थही आहे आणि दानशूर देखील आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो दान करू शकतो. दातृत्व त्याच्याकडे आहे, कारण सामर्थ्य सुद्धा आहे. म्हणून ज्याच्याकडे फुटकी कवडी नाही त्यांनी काय मोठ्या गोष्टी करावं? मला सांगा ना, फुटपाथवर राहणारा माणूस एवढा मोठा सोहळ्याचं नियोजन करू शकतो का? आणि ज्याच्याकडे भरपूर आहे ना, अंतकरण कंजूस आहे, तो तरी करू शकतो का? असं काही नाही की आर्थिक सुबत्ता नाही तोच करू शकत नाही, असं नाही. आर्थिक सुबत्ता तर असावी लागते, मानसिक औदार्य सुद्धा असावं लागतं. तेव्हा कुठं असे कीर्तन सोहळे पार पडत असतात मायबा. कोण देऊ शकतं? तुकोबरांसारख्या साधकांची मागणी कोण पूर्ण करू शकतं? जो भगवान परमात्मा आहे, ज्याची सत्ता आहे, ज्याचं सामर्थ्य आहे, ज्याचं औदार्य आहे. आणि त्याचं लक्ष नाही सांगितलं. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. ज्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे आणि औदार्य आहे
तोच देऊ शकतो. म्हणून त्याला मागणं आहे, कोणी सामान्याला मागणं नाही. अजून एक मुद्दा आहे का, त्याला का मागतोय, तर त्यांनी मागा 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 म्हटलंय म्हणून मागतोय. तो मागा मागा असं का म्हणतोय, तर तुकोबराय आणि तुकोबरायांच्या वाडवडिलांच्या भक्तीचं ऋण भगवान परमात्म्यावर झालंय, म्हणून भगवंतच मागणीची विनंती करतोय. विठ्ठल विठ्ठल देवाने आग्रह केला म्हणून तुकोबरायांना मागावं लागतंय, नाही तर मागण्याची इच्छा नाहीये, अजिबात इच्छा नाही. उलट देव वाट पाहायचा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. देवाला वाटायचं आता तरी तुकोबराय काहीतरी मागतील, काहीतरी मागतील, काहीतरी मागतील. काय भक्ती असेल तुकोबरायांची. आमच्या जीवनात भक्तीचा अंकुर सुद्धा नाही अजून उगवला. आम्ही इतक्या मोठमोठ्या गोष्टी करायला लागलो, तुकोबरायांच्या विचाराला झिड करायला लागलो. धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. तुकोबरायांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन जर तुकोबरायांचे अभंग कळून घेण्याची इच्छा अंतकरणात उगवत नसेल, तर तो नर पापिया. हे मी नाही म्हटलं, ज्ञानोबरायांनी म्हटलंय. हे मी नाही म्हणत. कारण तुकोबरायांचे वचन जर कळाले तर तो हरिभजनापासून दूर राहू शकत नाही. तो नामाशी सन्मुख होईल का विनमुख होईल. नामासी विनमुख तो नर पापिया, हरि विना धावया न पवे कोणी, हरि विना धावया न पवे कोणी. नामासी विनमुख तो नर पापिया, हरि विना धावया न पवे कोणी, हरि विना धावया न पवे कोणी. नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विना धावया न पवे कोणी. हरी शिवाय कोणीही धावून येऊ शकत नाही, म्हणून हरी नामाशी सन्मुख व्हावं. जो विनमुख होत असेल तो पापी. आणि का विनमुख होतोय, तर हरी भजन शिकवणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांचे विचार गळी उतरले नाही म्हणून. का गळी उतरणे, तर सांगितलं त्याचं उदाहरण, उत्तम लक्षण लावून दिलं विशेषण, की तो नर पापी. पापी समजायचं असेल तर ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही, त्यांनी स्वतःला काही जहागीरदार समजू नये. त्यांनी शिक्कामोर्तब करून घ्यावं, आय एम पापी. स्वतःला समजून घ्यावं, भूषणानं समजून घ्यावं की आपण कसे आहोत, पापी आहोत. कोणाच्या व्याख्यानं, ज्ञानोबरायांची व्याख्या आहे ती. पाप्याची केलेली काय ती व्याख्या आहे, व्याख्या नाही. तुकोबरायांचं ऐकलं ना तर मग अशा अधोगतीला जीव जातात, जावं लागतंय. इथं तुकोबरायांची काय भक्ती झाली की देवानी असं तोंडाकडे पाहावं तुकोबरायांच्या. महाराज, ओ महाराज, मागा ना काहीतरी, यंदाच्या वारीला तरी औंदा तरी मागा ना काहीतरी. देवानी म्हणावं, हे देवानी. तुकोबराय तरी पण मागायला तयार होत नव्हते. पण फार आग्रह केला ना तर ऐक देवा, देशील तरी काय तू आमच्यावर उपकार नाही करणार. माझ्या वडिलांशी निराशी गा देवा, माझ्या बापदाद्याच्या भक्तीच्या हिरवळीमध्ये राहायला लागलाय. तू काय त्याच्यातलं देणार आहे, फार काही विशेष नाही. ते भक्तीच्या ऋणात तू आधीच आहे. द्यायचंच जर असेल तर माझी अट आहे, मी म्हणेल त्या पद्धतीनं द्यावं लागेल. ऐक, आतापर्यंत गेल्या 14 पिढ्यांपासून आम्ही तुझी वारी केलेली आहे. तू कित्येकदा माग माग म्हणतोय, कित्येकदा आम्हाला प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. तुला काही आम्ही साधे सुधे माणसं वाटलो का रे, की नाही आम्ही फलाण्यानं वारी केली त्याच्या घरात पाळणा हल्ला म्हणून आपण पण वारीला गेलो, असं थोतांड विचार मांडणारे आम्ही वाटलो का रे तुला देवा. पंढरपूरची वारी संसार वाढवण्याकरता नसती. नीट ऐका, सांप्रदायिक साधना या प्रपंच वाढवण्याकरता नसतात. किंवा पुढे जाऊन सांगेल, परमार्थ हा प्रपंच वाढवण्याकरता नाही, तर प्रपंचाचं निरसन करण्याकरता केल्या जातो. त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही पहा ना, वेगवेगळ्या पंथातून वेगवेगळ्या संप्रदायातून काय चाललंय. ते म्हणते नाही काही नाही, अहो त्या महाराजांचं ऐकलं, त्यांनी असं असं अमुक अमुक करायला सांगितलं, या दिशेला जा, फलानं घेऊन जा, मुगाची डाळ न्या, उडदाची डाळ न्या, काय काय न्या, इकडं वाहा, त्या दिवशी वाहा, त्या तिथीला वाहा, ह्या वेळेला वाहा, घरचे उपाशी ठेवा पण तिकडं जा.
आणि इतकं सगळं केल्यावर काय होतं ते म्हणले मग ज्या पोराचं शाळेत डोकं चालत नाही ते फुलपास होतं. एक लोटा जल. काय 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 तुमच्याकडे नाही आलं का वारं? आलं होतं म्हणजे तुम्ही त्र्यंबकराजला विसरले असे. आधीच आपण त्र्यंबकराजच्या कुशीमध्ये आहोत. आपल्याला या आता नव्यानं सांगायची गरज नाही. आपल्या वाडवडिलांनी आधीच वळण लावलेलं आहे आपल्याला. मारुतीला पाणी घालायचं, महादेवाला पाणी घालायचं. काय आज शिकायची वेळ आली काय? लक्षात घ्या माई बाप. पण आम्ही आळशी बनायला लागलो. आळशी. त्याच्यानं आमचा प्रपंच वाढेल. ज्याचं लग्न जमत नाही त्याचं लग्न जमेल असं काहीतरी सांगा. मुलबाळ होत नाही त्याच्या घरात मुलबाळ होईल असं काहीतरी सांगा. त्याचं नाव परमार्थ आहे का? प्रपंच आहे तो. प्रपंच वाढवायसाठी साधू संतांकडे कशाला जात आहे? त्यांनी असलेला त्यांचा सोडलाय. उलट काय म्हटले ते, अहो भगवान परमात्म्याची कृपा व्हावी असं जर वाटत असेल आणि जर आमचं इतकं आता काहीच नव्हतं ना आमच्याकडे एवढं मोठं झालं, ही देवाची कृपा नका समजू. माझं बोलणं कडू लागेल बरं का जरा, पण मी माझ्या गुरुवचनाला प्रामाणिक राहून खरं बोलणारी आहे. मला काही तुमचं मनोरंजन करायचं नाही. एवढ्या दुरून डेमसे परिवारांना बोलवलेलं आहे, त्यातलं खरं खुरं आपल्या पदरात पडावं म्हणून बोलते माय बाप. प्रपंच जर वाढायला लागला तर देवाची कृपा समजू नका. का सांगेल मी आपल्याला, ऐका. लहान लेकरू जर रडायला लागलं तर आई वडील त्याला खेळणं देता की नाही? त्याचं रडणं घरानं थांबण्याकरता का त्यांच्या मध्ये मध्ये कराय करता? रडणं थांबण्याकरता ना. त्याचा हट्ट याचा लईच नाद होता ना खेळण्याकरता. घे बाबा ती बाहुली घे, काय गाडा घे, काय विमान घे, काय काय घ्यायचं ते घे, नाही तर आताचा मोबाईल घे. पण घे एकदाच बाजूला हो. मध्ये 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 करू नको. तुझा सारा जीव त्या खेळण्यात. तसं भक्तीच्या वाटेत आलंय. परमात्मा प्राप्ती करता मनुष्य देह मिळाला आणि परमार्थ करण्याच्या ऐवजी नुसता प्रपंचासाठी लुस 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 करायला लागला ना. घे एकदाचा भरपूर लागना आधी तिकडं. याला काय कृपा समजावी का? कृपा समजावी याला? त्यांनी असलेलं वाटून दिलं. चंद्रमौळी घरातून भगवंताचं भजन करत काय विधेयी अवस्थेमध्ये राहिले जगद्गुरु तुकोबराय माय बाप. परमार्थ मुरणं महत्वाचं आहे. परमार्थाच्या नावाखाली फिरणंही महत्वाचं नाही. नुसतं गाणंही महत्वाचं नाही. नुसतं दाखवणं महत्वाचं नाही. आजकाल जाहिरात खूप चालली आणि जाहिरातीवर बऱ्याच जणांचे मुडाप पण व्हायला लागले. चुकलं म्हणले आमचा रॉंग नंबर लागला. आता ते जातं 1-2 मिनिटाच्या रीलनं होतं तसं. वास्तव माहीत नसतंय. ऐका, प्रपंच वाढण्याकरता परमात्म्याकडे जायचं नाही. प्रपंचातून मुक्त होण्याकरिता परमार्थ केला जातो. परमात्म्याची सेवा केल्या जाते. आम्ही काय प्रपंच मागणारे का काय देवा तुमच्याकडे? तू काय आम्हाला अडाणी भक्त समजला की काय? आम्ही ती सेवा केली म्हणून बरं झालंय. नानीच्या महाराजची सेवा केली म्हणून आमची गाडी रुळावर आली. रुळावर आली म्हणजे पुन्हा जन्मन, पुन्हा मरण, पुन्हा जन्मन, पुन्हा मरण. चालू दे. ये रे माहे मागल्या. हे चाललंय. रुळावर येणं म्हणजे काय? अरे असलेली कर्म आता भोगून संपायला लागली. दुःख झेलण्याचं साहस ठेवावं. मात्र अखंड भगवंताचं नाम आणि हृदयात त्याचं स्मरण असावं. कितीही बिकट परिस्थिती आली तरी सुद्धा त्याला भगवंताची कृपा समजावी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे बाकी काही मागणार नाही. त्या मागणाऱ्यांपैकी आम्ही नाहीये. द्यायचंच असेल देवा, अखंड तुझी सेवा केलेली आहे. मात्र आता जर तुझी इच्छा असेल ना देवा तर एकच काम कर. ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्यांचीच संगत आम्हाला आवडते. अभंगाचं पहिलं चरण. देव वसे चित्ती, 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 देव वसे चित्ती.
अंतकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारांची दिव्य मागणी आहे. महाराज म्हणतात, हरी देव वसे चित्ते. देवा द्यायचंच ना, तर त्यांची संगती घडावी मला. कोणाची? ज्यांच्या चित्ती देव वसे, त्यांची घडावी संगती, ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे. आता बघा, वास्तव्य तर प्रत्येकाच्या चित्तात आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, प्रगटता प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवंताची प्रगटता आहे. कोणाकोणाच्या इथं असा कोण आहे ज्याच्या हृदयात देव नाही? हातवर करा. तुम्ही त्याला माना की न माना, पण आहे की नाही तो? कारण त्याला नाही म्हणायला सुद्धा त्याची सत्ता घ्यावी लागते. आम्ही देवाला मानत नाही हे म्हणायला सुद्धा त्याची सत्ता लागते. माणसांच्याच हृदयात देव आहे असं नाही, किडे मुंग्यांच्या हृदयात सुद्धा काय आहे? देव आहे. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत 84 लाख योनीमधील प्रत्येक देहामध्ये जिथे जिथे अंतकरण आहे तिथे तिथे कोण आहे? सर्व गट्टीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश कसा सरस्मे. सर्व गट्टीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश कसा सरस्मे. सर्व गटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश कसा सरस्मे. सर्व गटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाश कसा सरस्मे. सूर्य प्रकाश सूर्य प्रकाशक सूर्य प्रकाशक हरि भज मन हरि भज मन पुनः गणना कोण करे. हरि भज मन हरि हरि मन पुनः कोण करे. हरि भज मन हरि भज मन पुनः गणना कोण करे. हरि भज मन हरि भज मन पुनः गणना कोण करे. सर्व घटी राम देहा देही एक. देहातला राम आत्मा राम देही तो सर्व घटामध्ये एक आहे. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर भगवान परमात्मा आहे तर तुकोबाराय असं स्वतंत्र कुणाबद्दल बोलले की देव वसे चित्ती. मग जर प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच ना, मग ही शंका घेण्यासारखं आहे की नेमकं मग कोणाबद्दल तुकोबारायांना बोलायचं? बघा ना तुम्ही, मुंगीच्या हृदयात देव नसता तर मुंगीला कळालं नसतं, तिथं चैतन्य नसतं, बरोबर की नाही? चैतन्य नसतं तर जाणीव झाली नसती, कळालं नसतं तर त्या मुंग्या सरळ जशा मागून आल्या तशा जाळात गेल्या असत्या, अग्नीत गेल्या असत्या. कळतंय ना बोलणं तुम्हाला? काही इंग्रजीत सांगू? शाबास. त्यांना या अग्नीच्याकडे जर गेलं तर मरावं लागतं, जाणीव आहे की नाही? याचा अर्थ तिथं परमात्मा प्रगट आहे की नाही? मग हे मुंग्यांना सुद्धा कळतंय, गाई म्हशींना सुद्धा कळतंय. आता काही म्हशींना कळत नाही आणि काही रेड्यांना पण, काही रेड्यांना कळन पण बैलांना नाही. आपण खरोखर त्याच रेड्यांचं आणि त्याच बैलांचं बोलायला लागलं. तुम्ही का हसायला लागले? मला नाही कळालं. म्हणजे अक्षरशः आमच्या गाडीला आडवा झालेला मागे समृद्धीहून चढायचंय अलीकडं, तिथंच लागला ना. म्हणजे इतका हॉर्न वाजवतोय आमचा दादा सारथी, इतका हॉर्न वाजवतो, इतका हॉर्न वाजवतो. तो बिचारा असा किती वेळानं मागे वळून पाहतोय भारतात काय चाललं. लवकर कळतच नाही. आणि इतक्या बेबुद्ध प्राण्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांमध्ये. महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, त्यांच्यावर सुद्धा कृपा होते, कारण त्याही अंतकरणामध्ये परमात्मा आहे. हे मला सांगायचं मुद्दा माझा इथे. मग जर प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा आहे, सगळ्यांची संगती का नाही मागितली? याच्यात नेमकं काय सांगायचंय? देव वसे चित्ती. सर्वांच्या हृदयात सर्वांच्या चित्तात भगवान परमात्मा तर आहेतच. पण ऐका, उदाहरण देईन मी आपल्या सगळ्यांना. या ठिकाणी आता हे जे काही लाईट प्रकाशित झालेले आहेत, बल्ब प्रकाशित झालेत ना, थोडंसं ऐकून घ्या, प्रॅक्टिकली ध्यानात घेऊ. हे बल्ब बिना विद्युतचे प्रकाशित झाले का विद्युत त्या ठिकाणी पोहोचल्यावर प्रकाशित झाले? विद्युत पोहोचल्यावर का लाईट गेल्यावर लाईट लागत तुमच्याकडे? हे ऐकताना काही लाईट लागत आहे का नाही?
का लाईट गेल्यावर लाईट लागत नाही, म्हणजे विद्युत नसताना हे बल्ब प्रकाशित होत नाही. हे बल्ब जर प्रकाशित व्हायचे असेल तर त्यात विद्युत असावी लागते. मग केवळ विद्युत असावी लागते की त्या ठिकाणी होल्डर पण असावं लागतं? होल्डर पण असावं लागतं. मग विद्युत असावी लागते, होल्डर असावं लागतं, तो बल्ब चालू असावा लागतो. चालू नाही, चालू लय चालू पण नाही चालत तो बल्ब. चालू असंच कीर्तन आहे. काय करता बाबा, लय पांचट गोष्टी करायची काय गरज आहे हो इथं येऊन? आणि लय पांचट गोष्टीचे 5-50 हजार भेटते. आपल्याला वर्म कळून द्यायचं, सिद्धांत कळून द्यायचा. तो बल्ब चालू असला पाहिजे, म्हणजे शॉक झालेला नसला पाहिजे. तुमच्या भाषेत सांगू, छाट झालेला नसला पाहिजे. कळालं? ठीक आहे. असे छाट दिल्याशिवाय कळत नसते. तर तो चालू पण असला पाहिजे, तिथं होल्डर पण असलं पाहिजे, त्या वायरमध्ये विद्युत पण असली पाहिजे, आणि ज्या वायरातून विद्युत पास करायची त्याचं जिथं बटन आहे ते बटन पण चालू असलं पाहिजे, तेव्हा प्रकाश पडतो. हे सामान्य उदाहरण आहे. आता त्याच वायराला ज्या भिंतीनं नेलं, जिथं बल्ब लावला तिथं प्रकाश पडला. तो कोणाचा प्रकाश आहे? बल्बचा का विद्युतचा? पटकन बोला. विद्युतचा, बरोबर. विद्युत जर तो प्रकाश आहे तर होल्डरच्या अलीकडे असणाऱ्या वायरातून का प्रकाश नाही पडत? जिथं बल्ब नाही तिथं का नाही प्रकाश पडत? मग आता कोणाचा म्हणणार, नाही नाही चुकलं आमचं, मग बल्बचा प्रकाश आहे. आणि जर बल्बचा प्रकाश आहे तर विद्युत नसताना का नाही पडत? म्हणजे नुसता प्रकाश पडायचा असेल, प्रकाशित व्हायचं असेल तर विद्युतही लागती, ती प्रवाहित असावी लागती, होल्डरही लागतं त्याला माध्यम, आणि ते असणारा बल्ब सुद्धा चालू असावा लागतो, व्यवस्थित सुव्यवस्थित असावा लागतो, तेव्हा ते प्रकाशित होतंय. अगदी असंच इथले हे सगळे बल्ब चालू आहे असं मी म्हणते. म्हणजे मी नुसते चालू म्हणले, आती लावलं त्याच्या पुढे भाऊजी नाही ना. त्याच्यामुळे तू तिकडून थाप देण्यापेक्षा इकडून धिन देत जाय ना. ती तितकी चालू नाही. म्हणजे तिच्या चालवण्यात गोडवा आहे. आता मला सांगायचं, इथं हे सगळे जे बल्ब लागलेत ना, मुद्दा आहे का, सिद्धांत आहे का, चला, हे सगळे बल्ब लागले केवळ मनुष्य देहातलेच नाही, जेवढे बसलेले ते आपल्या आजूबाजूला या फुलांमधले बारीक बारीक किडे सुद्धा आहे. ज्याच्या पाकळ्या टाकल्या ना त्याचे बारीक सूक्ष्म काय होते, किडे सुद्धा होते. तिथे सुद्धा अंतकरण आहे, इथे सुद्धा अंतकरण आहे. मग इथेच का प्रगट झाला? जर भगवान परमात्मा सर्वा घटी राम देहा देही एक असणारा भगवंत ईश्वर सर्वभूतानाम हृदय अर्जुन तिष्ठति, यदि कण कण में भगवान है तो इस खाली जगह पर यहाँ पे क्यों चैतन्य प्रगट नहीं है? या माणसांपासून माझ्यापर्यंत मधली जी पोकळी आहे तिथं आहे का प्रगटता? ही रिकामी जागा बोलते का? रिकामी जागा जेवायला मागते का? या भिंती जेवायला मागतात का? भिंती आपल्यासारख्या पंक्ती धरतात का? मग तिथं परमात्मा नाही का? या माईक मध्ये परमात्मा नाही का? सगळ्या वस्तूमध्ये परमात्मा आहे, पण जिथे अंतकरण उपाधी लागली तिथे प्रगट आहे. मग जिथे जिथे या सगळ्या देहामध्ये अंतकरण उपाधी आहे, म्हणून या सगळ्या देहात माझा पांडुरंग परमात्मा सच्चिदानंदमय रूपाने आता इथे प्रगट आहे. इतक्यावर नाही भागलं. या प्रगट अंतकरणात प्रगट असणाऱ्या चैतन्यापैकी ज्या चैतन्याला मी परमात्मा रूप आहे आणि सदैव त्याचं स्मरण करणं माझं कर्तव्य आहे, कारण दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य देहाला मी आलेलो आहे, असं सतत ज्याचं चिंतन चालतं तसेच ते अंतकरणात तुकोबरांनी निवडले. म्हणून म्हटलंय की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. विठ्ठल विठ्ठल जसं इथं सगळं अनुकूल असलं तर प्रकाशित होतं, त्यामुळे आम्ही ती वस्तू निवडतोय. तसं इथे अंतकरण आहे, त्यातल्या त्यात विशेष मनुष्य देह आहे. मनुष्य देहातलं अंतकरण मिळालेलं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण चतुष्टय आहे. त्या अंतकरणामध्ये वृत्ती नावाचा विषय प्रकाशक परिणाम आहे. त्या वृत्तीमध्ये जी चैतन्य चेतना शक्ती प्रगट आहे, त्या चैतन्याला जाणीव पाहिजे की मी परमात्म्याचा अंश आहे. आणि याची ज्यांना ज्यांना जाणीव आहे ना,
तुकोबाराय म्हणतात मला त्यांची संगत दे, भलत्याच्या संगतीत नेऊन घालू नको, देवालाही पस्तावा येतो. कशामुळं? की त्यांच्या जवळ गेलं का ते प्रपंचातलंच बोलते. म्हणजे प्रापंचिक जीवाच्या जवळ गेला, प्रपंचातलं बोललं नवल नाही, पण प्रापंचिक जीव पारमार्थिक जीवाच्या जरी संगतीत गेला तर पारमार्थिकावर कुरघोडी करून हा याचे प्रपंचाचा वर्षाव केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तशाच्या संगतीत नको घालू देवा. द्यायचंच असेल तर एवढं मागणं माझं पूर्ण कर गडे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात भगवान परमात्म्याबद्दल जो जागरूक आहे, सदैव स्थान आहे आणि स्मरण आहे, हे हरी मला त्याची संगती दे. खरं सांगू, असं ज्याच्या चित्तात परमात्म्याचं अस्तित्व मान्य नाही ना, त्याची संगत तर नकोच नको, पण त्याचं तोंड सुद्धा पाहू वाटत नाही. खोटं वाटन तुम्हाला? अहो, परमार्थाचे गोडवे गाणारे सुद्धा, मला सांगा, माफी मागून बोलते, आपल्या सगळ्यांना आपला आपला जीव प्रिय आहे का नाही हो? बोला. जागे आहेत ना तुम्ही? लक्ष आहे ना तुमचं? कोणाला वाटतं इथं आपण मरावं एकदाच? नाही, म्हणजे बरं चाललंय आपलं असं म्हणायचं. मरावं वाटत नाही, दुःख पण व्हावं वाटत नाही. मजा लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणालाच मरू वाटत नाही, कोणाला दुःख सहन होत नाही. प्रत्येकाला आपले आपले प्राण, आपला आपला जीव प्यारा आहे का नाही? आहे ना? मग तुमचा तुम्हाला प्यारा आहे तर चार पायावाल्याला तो जीव नाही का? त्याचा त्याला प्यारा आहे का नाही? आहे. दोन पायाच्या कोंबडीला मरावं वाटतं का? खरंय खोटंय सांगा ना? नाही मरा वाटत ना? मग तुम्हाला जर तुमच्या लेकराला काही दुःख होऊ नये असं वाटतं, तुम्हाला स्वतःला ठेच लागू नये असं वाटतं, तुम्हाला कुठं काही करंगळीला ब्लेड लागू नये असं वाटतं, तर तिच्या मांडीवर सुरी चालून तिच्या शरीराचा एक भाग आणून आणि असुरासारखा शिजून जर त्याचे लचके तोडीत असल तर सांगा, तुम्हाला माणूस म्हणावा का आसूर म्हणावा? आणि अशा आसुराच्या संगतीत तुकोबारायला राहावं वाटेल का? तुकोबाराय मागतील अशांची संगती? जर आपल्याला प्रिय वाटतं तर सगळे प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी. जर सगळे भगवंताची लेकर आहे, गीता सांगते ममै वंश जीव लोके जीवभूत सनातन, सगळे जीव माझे अंश आहे. हे कोणाचं बोलणं आहे? बोला बोला, तुमचं का माझं? कोणाचे अंश ताई? वंश ननंदबाई माझी सक्की खरी खुरी ननंद आहे. असं तसं नाही बोलायला लागले, पण खूप जीव लावणारे आहेत. सगळे देवाची लेकर आहे की नाही? हे कोण बोलायला लागलं? भगवंत बोलताय की नाही? मग देव म्हणतात तुम्ही कोणाचे आहेत? ऐका, देव म्हणतात सगळे माझी लेकर आहे. आणि तुम्ही कोणाची भक्ती करता? बोला. देवाची. आणि सगळे कोणाचे? देवाचे. आणि तुम्ही भक्ती करतात देवाची. आणि देवाची भक्ती करताना देवाचा एक अंश कापून जर खात असेल तर भक्ती होईल का ती? म्हणून आपण अजून भक्त सुद्धा झालो नाही. मनुष्य देहाला येऊन अजून भक्तीला सुद्धा सुरुवात झाली नाही. धिक्कार आहे आपल्या जन्माला येण्यावर. धरणी माता म्हणत असेल मला भार व्हायला लागला. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्याचे. हे का मी माझ्या पदरचं थोडी बोलायला लागले? माझ्या मनचं बोलून काय मला पैसे द्यावा लागते का? करून द्यावं लागत? तशाच्या वाट्याला जात नाही, त्याच्या घरचं पाणी बी पित नाही. बरेच जण म्हणते ताई आमच्याकडे जेवल्या नाही. तुम्हाला वाटतं ना ताई ना आमच्याकडे जेवा, तर तुमच्या घरात काय चाललं ते पाहावा. ताईला जेव घालण्याच्या लायक आपला आचार विचार आहे का नाही ते तपासून पहा. आणि मग जर ताई नाही आल्या तर तक्रार करण्याचा अधिकार, नाही तर सुधरायची गरज. विठ्ठल विठ्ठल हो, प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा प्रगट आहे. परंतु इथे असणारं प्रगट चैतन्य हे जीव रूपानं जे प्रगट झालं, त्यातलं जे शरण गेलंय परम सत्तेला, तो शरण गेलेला जो जीव आहे ना, हे हरी मला त्यांच्या संगतीत नेऊन घाल ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे.
एकीकडे जर पाहिलं तुकोबराय म्हणतात त्यांची घडावी संगती. पाहिलं तर संगतीनं बिघडल्या जातं असं म्हणतात. बरेच जणांचं उत्तर असतंय आमचा दादा तसा नव्हता हो, पण कशानं बिघडला बोला ना, मागच्या गेल्या का काय संगतीनं. आणि जर संगत बिघडवणारी आहे तर तुकोबराय संगत का मागायला लागले. जर संगतीनं जर परिणाम असा निगेटिव्ह होणार आहे, संगतीनं जर अधपतन होणार आहे तर तुकोबराय ते संगत मागायला लागले. परंतु पतन उद्धार संगतीचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. काय काय पतन उद्धार संगतीचा महिमा. पतन होणं किंवा उद्धार होणं कशावर अवलंबून आहे, संगतीवर अवलंबून आहे. परंतु त्यातलं ज्याच्यानं उद्धार होणार आहे त्याचा स्वीकार करावा, संत संगतीचा स्वीकार करावा. त्याच्यावे अधमाचा त्याग करावा, दुर्जनाच्या संगतीचा त्याग करावा, नास्तिकाच्या संगतीचा त्याग करावा. ही गोष्ट संतांच्या संगतीत आल्यावर कळते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून इथं जो संघ मागितला तो सत्संग मागितलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये सदैव भगवान परमात्म्याचं स्मरण आहे. तुकोबराय म्हणतात त्याची घडावी संगती. हे हरी, तुला जर देव वाटत असेल ना, तुला आवडल तसं नको देऊ. हे जे तुला मी सांगितलं ना हे मला आवडतंय. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे
म्हणून मागणं तुझ्या समोर प्रस्तुत केलंय. हेच मला आवडतंय. गरज द्यायचं जर असेल अरे तर देवा पुरवावी वासना. सद्वासना आहे ही, शुभ वासना आहे आणि ही तू पूर्ण केली पाहिजे, कारण मला असंच आवडतंय. बऱ्याच वेळा नाही का हो लेकरं आईकडे हट्ट करतात, मुली तरी विशेषतः. तुला आवडते ना तशी नेहमी तू साडी घेतली, पण या दिवाळीला मला आवडते ना तीच, आणि हीच तू घेतली पाहिजे आणि हीच सणाला घातली पाहिजे. लेकराचा आईकडे हक्क आहे, आई लेकराचा हट्ट पुरवते. बरोबर. असे उदाहरणं पाहायला मिळतात. इकडे तुकोबराय आहे आणि देवासारखे मायबाप आहे, त्यांच्या पुढे म्हणता येतं तुम्ही मागा म्हणायला लागले ना. एक तर मी मागत नव्हतो, माग म्हणायला लागले, तर मग मला आणि जे मला आवडतंय तीच माझी वासना तुम्ही काय करा, पूर्ण करा. आईचे आवडते मना हरी, देवा पुरवावी वासना. हे नाथ, ज्याच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे त्याचीच संगत आवडते, म्हणून माझी जशी आवड आहे. बघा, आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न असते. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. कोण कोणाच्या संगतीत राहायला कोणाला आवडतंय, कोणाला काय खाण्यात आवडतंय, कोणाला काय लेण्यात आवडतंय. आवड प्रत्येकाची भिन्न आहे. इथे तुकोबराय स्वतःची आवड व्यक्त करताय. लक्षात घ्या, सामान्य माणसांमध्ये जर पाहिलं, समाजात आपण नाना प्रकारची लोक ज्या वेळेला बघतो, जो दारुड्या माणूस आहे तो त्या देशी दारूच्या दुकानाकडे जातो. का जातो? आवडतं म्हणून जातो. आवडत नसताना थोडी जातोय, आवडतं म्हणूनच जातो. माझ्यावर भरोसा नसेल त्याला विचारा. सारे महाराज लोक थकले त्याला सोडवण्याकरता, पण त्याची काय ती सुटत नाही, इतकी आवडते. कोण? जिच्या नादानं सत्यानाश झाला कुटुंबाच्या प्रपंचाचा, तरी सुद्धा सुटत नाही, इतकी आवडते. म्हणजे इतका अधीन झालाय. ती आवड उद्धाराला कारण का पतनाला कारण? पतनाला कारण आहे. अधोगतीला जायची वेळ आहे. एकतर शारीरिक नष्टता आहे, मानसिक दौर्बल्य आहे, प्रापंचिक सगळी प्रतिकूलता निर्माण होणार आहे, सगळीकडून लॉस आहे, तरी सुद्धा नाद सुटत नाही, कारण ती आवड आहे. पण ती आवड चांगली का वाईट? वाईट आहे. आणि इकडे तुकोबरायांची पण आवड आहे, पण तुकोबरायांची आवड याहून वेगळी आहे. स्वतः तर भजन करतातच, इतका भजन करतात, इतका भजन करतात, इतका भजन करतात की तुकोबराय ज्या वाटेनं जातात त्या वाटेचे त्या मातीचे कोण विठ्ठल विठ्ठल बोलतात. इतकं हरिभजन तुकोबरायांना आवडतं. हे तुकोबरायांची आवड, ही सज्जनांची आवड आहे. इतकं आवडतंय, ज्याचं भजन करतंय त्याचं रूप आवडतंय तुकोबरायांना. किती आवडतंय? इतकं आवडतं की त्याच्या इतकं दुसरं काहीच आवडत नाही. किती वर्णन केलं तुकोबरायांनी देवाच्या रूपाचं. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा, रवी शशी कळा, लोपलिया, 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 कस्तुरी मळवट चंदनाची ओढी, कस्तुरी मळवट चंदनाची ओढी, चंदनाची ओढी. काय गोड वर्णन केलं. इतकं आवडतंय देवाचं रूप, इतकं आवडतंय. कुणाला? हे तुकोबरायांना आवडतंय. आपल्याला तर पद पैसा प्रतिष्ठा आवडतं म्हणून आपण इकडं रमलोय. ती तुकोबरायांची आवड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस. हे तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची आवड आहे. ते आवडतंय, देवाचं रूप आवडतंय, देवाचं नाम आवडतंय. का? त्यांना तिथंच सर्व सुख आहे याचा परिचय झाला आहे. म्हणून
द्यायचंच असेल ना देवा, जे आम्हाला आवडतं ते दे गडे. आणि जे चुकले ना त्यांनाही सांगायला लागले की इकडे तुम्ही नादी लागतात, इथं नुकसान आहे. आणि नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. तुम्हालाही देव आवडू द्या, तुम्हालाही देवाचं भजन आवडू द्या, कारण त्याच्यानंच कल्याण आहे, नाहीतर भेवंडी आहे. त्याच्याशिवाय उद्धार नाही मायबाप, त्याच्याशिवाय हितच नाही. हे शिकवतायत. कितीदा शिकवलंय? जे अधोगतीला जाणाऱ्या साधनाचा अवलंब करतात त्यांना जागवण्याचं काम केलंय. नका पत्ते खेळू, नका जुगार खेळू, नका परद्रव्य आणि परस्त्रीच्या नादीला लागू, नका वेळ वाया घालू. इथे एक एक श्वास फार मोलाचा आहे. मदिरा पान जागा रे भाई अन्नो जागा, आता जागा रे भाई अन्नो जागा, आता जागा रे बाई अनो जागा, आता जागा रे बाई अनो जागा. चोरने झाल्या, चोरने झाल्या, चोरने झाल्या नाडोने भागा. आता जागा रे बाई नो जागा, जागा रे बाई नो जागा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाहे चरणी ठेव माता, चुकवी व्यथा जन्मा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा. पण त्या जन्माची व्यथा आहे याची जाणीव कुठे कुणाला आहे? कारण जन्माला झालेले वेदना आठवतच नाही ना. महाराज म्हणतात मागचं दुःख आठवलं पाहिजे आणि पुढचं मरणाचं दुःख ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्यातून गेलेल्या वैकुंठवासी सौभाग्यवती मथुराबाई आईसाहेब, त्यांचं जीवन चरित्र आठवण्यापेक्षा जाताना झालेल्या वेदना आठवा, की त्या वेदनेला आपल्याला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. पुढे येणारा काळ, मरण, त्याचं स्मरण करा आणि मागे गर्भवासात झालेलं दुःख आठवा. माणूस सावध झाल्याशिवाय राहणार नाही. जागवण्याचं काम केलंय संतांनी. नका नादी लागू, नका घेऊ ते बाकीचं. अभक्ष भक्ष नका करू, अपेय पान नका करू. पण फार बहादूर, इतके बहादूर का ते म्हणते आम्ही काय एकटे घेतो काय. आणि आता तर इतकं वार आहे, जिकडे तिकडे शिवमहापुराण. आणि त्याच्यात सुद्धा आता नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र नाही, ओम नमः शिवाय षडाक्षरी मंत्राकडे सुद्धा नाही, श्री शिवाय नमस्तुभ्यम. म्हणजे जे आपल्याकडे पुरातन आलंय त्याचा विसर पडायला लागलो. हरकत नाही, घ्या देवाचं नाव घ्या, भोलेनाथाचं नाव घ्या. आम्ही पण घेतोय म्हटले, एकटे नाही, बोलून घेतोय, थेंबर त्याला देतोय असं म्हणते बाबा. आणि काही काही तर जे ते चिलम बिलम काय घेणारे आहे ना, गांजा कस म्हणते त्यांना, त्यांचं ते इतके आईट असते ताई, आम्ही सुद्धा एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. सुपंथ तो काय सुपंत आहे का? ते एकमेकाला मदत करते. काय काय लागतं म्हणले त्याला? सुतळी लागते का बाबा? काहीतरी म्हणते सुतळी लागते का, थ्या लागतो, अजून काय काय लागतं. आणि मेन म्हणजे गांजा पण लागतो. खरं खोटं आहे? मी म्हणणार नाही तुम्हाला, पण हो नाही तर हो, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. आणि इतकं सगळं एकमेकाला सहाय्य करून जमा करून असं म्हणतात भाऊजी. त्याच्यात पण त्याला पहिला मान असतो ज्याला गालाचे पार खळगी करता येते पहिल्या फुकमध्ये. असं म्हणायचे बाबा, आम्ही महाराजांकडून ऐकलंय. आणि ते सांगतात आम्ही काय एकटे ओढायला लागलो काय. देवादिदेव महादेव सब देवन के बाबा उनको भी बुलाते हैं. त्यांना बैठकीत बोलून घेतो म्हटले. आणि त्यांनी जर डोळे लावून ध्यान सुरू केलेलं असलं तर त्याला जागवण्याचं काम करतोय. त्याला सांगतो डोळे उघड देवा, अलग खोल दे पलक दे दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलम भरा है ताजा, तू दम लगाने आज. तुम्ही काय आम्हाला सामान्य समजायला लागले काय म्हटले? अरे राजा, हा दुपंथ आहे, हा अधोगतीला नेणारा पंथ आहे, नको या मार्गाने जावं आणि नका पडू. गबाळाच्या भरी पतन होईन रे राजे हो. ती आवड सोडा
आणि हरिभजन आवडू द्या. इकडं आलं पाहिजे, संतांची संगत आवडली पाहिजे. ज्ञानोबा तुकोबांचे विचार ज्या दिवशी आवडायला लागल त्या दिवशी मनुष्य जन्माला आल्या ना तुम्ही खऱ्यानं न्याय दिला असं म्हणता येईल. त्याच्याकरता ज्ञानोबा तुकोबांचे विचार आवडले पाहिजे. आणि ज्याला ज्ञानोबरायांचे विचार आवडत नाही, ज्याला तुकोबरायांचे विचार आवडत नाही, स्वतः ज्ञानोबरायांची वाणी सांगू आपल्याला. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज म्हणतात, हरी श्री हरी अगाया ज्ञानाच्या ठाई, जयाच्या चित्ता चाड नाही, तयाचे जियाले काही, वरी मरण चांग. अगा या ज्ञानाच्या ठाई जयाच्या चित्ता चाड नाही. चाड नाही म्हणजे प्रीती नाही, आवड नाही, याच्याबद्दल ज्यांना प्रेम नाही, आवडत नाही ज्ञानोबरायांचे विचार, तयाचे जियाले काही वरी मरण चांग. त्यांच्या जगण्याला अर्थ काय, मेलेले बरे. हे मी नाही ज्ञानोबराय म्हणतात. इतकं सावध करण्याचं काम करतात. म्हणून आपली ही आवड संतांच्या विचारासारखी झाली पाहिजे. आपल्यालाही सत्संगती आवडली पाहिजे. कितीदा त्यांनी आपल्याला या इकडे वळवण्याकरता प्रयत्न केला, मार्गदर्शन केलं, अभंगातून प्रबोधन करण्याचा विचार मांडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे तशांची संगत जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. पण हे हरी, तू देशील मला या सगळ्या प्रियजनांची संगत आणि पुन्हा काही काळानं काढून घेशील असं करू नको बर का. त्याने फार दुःख होत असतं. अभंगाचं तिसरं चरण. हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजन सवे भेटे, हरिजन सवे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजना सबे भेटे, हरिजन सवे भेटे, हरिजन सवे भेटे, हरिजन सवे भेटे. हा नहो संग तुटे, हा नहो संग तुटे, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाथ हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. हे प्रभू, एकदा का या सज्जनांची भेट झाली बघा. संतांच्या संगतीत एक तर फार सद्भाग्यानं जाता येत आहे. फार सहज भेटत नाही. संतांची भेट इतकी सहज नाही. नाही बा, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तुझ्या कृपेनं आता संतांची भेट जर झाली, भेट तर होत नाही इतक्या सहज, पण झाली. जर पुन्हा त्या संतांपासून दूर जावं लागलं तर जीवनात त्याच्या इतकं मोठं नुकसान दुसरं कोणतंच नाही. म्हणून न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी म्हणजे त्यांच्यापासून पुन्हा दूर जायची विरहाची वेळ नको. एक जड वस्तूचा जरी विरह झाला तरी माणसं दुःखी होतात. जीवाचा विरह झाला तर माणसं दुःखी होतात. देवाचा विरह झाला तरी बरेच जीव दुःखी होतात. आणि संतांचा जर विरह झाला तर त्या दुःखाला पारावरच राहत नाही. ऐका, जडाचा विरह कधी कधी होतो. घर, ज्याने फार कष्टाने आता घर बांधलंय ते जड आहे का चेतन आहे? जड आहे. जड वेगळं बरं का. जड जड वेगळं, जड वेगळं. ज्याला कळत नाही ती भौतिक वस्तू जड. हां,
आणि वजनाकडून मोजल्या जातं त्याला म्हणते जड. हे वजनाचा विषय नाही, ही शास्त्रीय भाषा आहे. चेतनच्या विरुद्ध जड, प्रकाशाच्या विरुद्ध अंधार, दिवसाच्या विरुद्ध रात्र, बाईच्या विरुद्ध माणूस. फार सोपं नाही. नास्तिकाच्या विरुद्ध आस्तिक, दुर्जनाच्या विरुद्ध सज्जन, तसं जडच्या विरुद्ध चेतन. मग चेतनाच्या विरुद्ध जे जड आहे, ज्याला कळत नाही, ज्याच्या ठिकाणी जाणीव नाही, अशा वस्तू. मग आता फार मुश्किलीनं पै जमा करून, पै जमा करून, पै जमा करून हा घर बांधलंय आणि 4-2 वर्ष त्या घरात राहण्याचा योग आला आणि बदली झाली. नोकरीवाल्यांचं होतं की नाही असं? तर ज्या वेळेला बदली झाली त्यावेळेला पूर्ण परिवार दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला स्थायी होण्याची वेळ येते, तेव्हा हे जड असणारी वस्तू सोडू वाटत नाही. जे घर बांधलंय ना ते सोडू वाटत नाही. बरोबर की नाही? मग ती जड आहे, तिचा विरह सहन होत नाही. त्यानंतर चेतन असणाऱ्या जीवाला जीवाचा विरह सहन होत नाही. लहानची मोठी केली, लाड गोड कौतुक पुरवले, तिची सगळी हाऊस माऊस केली आणि अशी आता वयात आली आणि लोकांच्या हवाली करायची वेळ आली. कोणती? मुलगी. तो एक जीव आहे आणि माता पिता ही जीव आहे. त्या जीवाला, त्या जीवाचा विरह सहन होत नाही. म्हणून मायबाप लेक वाटी लावताना रडतात, कारण जीवाला जीवाचा विरह सहन होत नाही. त्यानंतर जीवाला किंवा भक्ताला देवाचा विरह सहन होत नाही. कोणाच्या बाबतीत घडलंय असं? गोपिकांच्या बाबतीत. श्रीमद भागवत कथा आपण ऐकलेली आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी असणारा भगवान परमात्मा ज्या वेळेला सगुण साकार अवतार धारण करतोय आणि श्रीकृष्ण चंद्र रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहे दुर्जनाचा संहार करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. त्यावेळेला पूर्वीचे असणारे ऋषी आज ज्या गोपिका होऊन आलेले आहे, त्या गोपिकांना इतका आनंद होतो, श्रीकृष्णाचं सानिध्य लाभतो, संग लाभतो. भक्ताला देवाचा संग लाभला की भक्त आनंदित होतो. मात्र ज्या वेळेला आता देवाला कंसाला मारण्याकरिता मथुरेमध्ये जायचंय, गोकुळ सोडून मथुरेत जायची वेळ आली, त्यावेळेला मात्र गोपिका गडबडा लोळतात आणि इतक्या रडतात गोपिका की नैनीच्या उदकाने भिजली धरणी. इतक्या रडतात की जमीन भिजते मायबाप. एवढ्या गोपिका रडतात का? गोपिकांना देवाचा विरह सहन होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मुद्दा लक्षात आला. जडाचा विरह सामान्याला सहन होत नाही, जीवाला जीवाचा विरह सहन होत नाही, भक्ताला देवाचा विरह सहन होत नाही, सज्जनाला सज्जनाचा विरह सहन होत नाही. तुकोबराय एक सिद्ध संत आहे, ज्यांना कणाकणामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव आहे. मी ब्रह्मरूप आहे या बोधावर आहे, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे, ठाऊक सभागी या संत आणि तुझा नाही मागुता का, या भूमिकेवर पोहोचलेले जगद्गुरु तुकोबराय आहे. पण तुकोबराय देवाला विनंती करतात, माझा परमार्थ तेव्हा असा प्रफुल्लित होतो, सुजलाम सुफलाम होतो, जेव्हा मी संतांच्या संगतीत असतो. आणि तो संतांचा संग जर तू हिरावून घेतला ना देवा, तर मग मात्र फार दुःख होतं. देशील तर इतकंच कर की हरिजनासवे भेटी हो आणि त्यांची अंग संग तुटी न हो, ही मागणी आहे तुकोबरायांची. त्याचं कारण आहे की संतांच्या संगतीत जो आनंद आहे तो विषयी जीवाच्या संगतीत अजिबात नाही, हे तुकोबरायांना लक्षात आणून द्यायचंय. म्हणून तर सगळ्यांना सांगितलंय की आपण सर्वांनी कुणाची संगत केली पाहिजे? संतांची. हरी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे सभी जन पूरे हाथ उठा दो. जय हो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी,
तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाकर तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बने संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी त्याच्यासाठी सांगितलंय संतांची संगत चांगलं व्हावं वाटतंय ना सत्संगत महत्वाची हा इतकंच काय संतांच्या संगतीत राहता येईल याच्याकरता तुकोबराय म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हा हे देवा तितकंच दे ह्याची दान दे का देवा तुझा विसरण भाव गुण गाई नावडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग जर सदा देण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागेल तर गर्भवासाचं दुःख भोगायला तयार आहे परंतु आम्हाला संत संग दिल्याशिवाय राहू नको आणि आज तर म्हणतायत दे तर खरं पण संत संग हिरावून घेऊ नको विठ्ठल विठ्ठल असं या संतांच्या संगतीत नेमकं घडतं काय तर संत काही प्रपंचातल्या गोष्टीच्या नादी लावत नाही तर उलट हरिभजनाचा छंद कसा जागृत होईल हे प्रयत्न करतात एक वेळ आपण मोठ्या प्रेमानं संप्रदायाच्या नियमाला अनुसरून भगवान पांडुरंग परमात्माने आईसाहेब रखुमाई मातेचा जयघोष करायचा आहे मानस दर्शन घ्यायचंय पंढरपुरात जाऊन किती जणाला यायचं बरं माझ्या बरोबर अरे भाऊजीला माहिती फ्री मध्ये नेणार आहे म्हणून पहिला हातवर सर्वांनी जायचंय मानस दर्शन घ्यायचे मानस दर्शन गायक वादक सोडून शाबास काय हुशार आणि 3 दिवसात किती ट्रेन झाले बाबा रेखाताई बहुत बढ़िया पूरे पूरे हाथ उठाइए सभी जन आउट ऑफ मंडप 17 नंबर फॉर्म घ्या हातवर गाडी जवळचे 4 व्हीलर जवळचे 2 व्हीलर जवळचे हाताच्या घड्या घातलेले लाखाचा मोबाईल हातात असलेले घ्या हातावरी स्ट्रेट असे नका करू ना मी काय सोनिया गांधी का असे सरळ घ्या ना इमानदारीनं भजन करायचंय आपल्याला जगाच्या मालकाला हाका मारायची काय सामान्य नाहीये मानस दर्शन घेण्याकरता पंढरपुरात जायचंय चला पंढरपूर चंद्रभागे स्नान करूया पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचंय दर्शन बारीला लागायचंय चला पुढे व्हा पुढे करता 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 गरुड खांबाला आलिंगन दिलंय पुढे निघालो वेदाला वंदन केलंय जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाला वंदन केलंय आज गाभाऱ्यात प्रवेश करायचाय पूर्वीचा मंत्र आठवलाय ओम षडगुणैश्वर्य संपन्न रमाकांता अहो भाग्यवंत श्री विठ्ठला तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यात प्रवेश केला राजा सुकुमार मदनाचा पुतळा पाहिला ज्या विटेवर उभा आहे महाती विठ त्या विटेवरची ती समचरण तो पिवळा पितांबर हात कमरेवर ठेवलेले गळ्यात तुळशीची माळा मकराकार कुंडला आहे कपाळावर गोपीचंदन तिलक लावलेलं मस्तकावर शिवशंकराला धारण केलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच टाहो फुटला विठोबा हरि जय
विठ्ठल 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 हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु तुकोबरायांचं जे मागणं आहे खरं तर अलौकिक मागणं आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये मागण्याचा दोष लागू न देता केलेली मागणी ही तुकोबरायांची मागणी. ज्यांच्या दरबारात आहोत तो आईसाहेबांचा दरबार आहे वैकुंठवासी सौभाग्यवती मथुराबाई. आईसाहेबांचं 8वं स्मरण आहे, पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण देमसे पाटील परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. मायबाप, मी पहिले बोलून गेलेले, हयातीत असणाऱ्या मायबापाची सुद्धा सेवा न करणारे नालायक लेकरं आज पाहायला मिळतात. पण आई गेल्याच्या पश्चात पहिल्या वर्षात कोणी सेवा करतं, पण 8 वर्षानं पण आणि एवढा भव्य दिव्य सोहळा करणारे, मी म्हणेल त्या मुलांना धन्यवाद. पण ती माऊली किती संस्कार पेरणारी होती की ज्या माऊलीनं असा परिवार घडवला, आपल्या हातानं आपल्या घरामध्ये आपल्या सोबत आपल्या सुखाची वाटीदारी आणून किंचित सुद्धा कपाळावर दुःखाची आडी न येऊ देता सुखाचा संसार थाटण्याचं उदार अंतकरण जिचं त्या वैकुंठवासी मथुराबाई आईसाहेब आहे. आणि म्हणून स्मरण करण्यास लायक असणारं मातृत्व म्हणजे आईसाहेब. आणि म्हणून मला वाटतं महादेव भाऊ असेल, पोपट भाऊ असेल, यांनी जो इतका सुंदर दिव्य आणि असणारा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केला. अहो, लाडू करून खाऊ घातले, बुंदी करून खाऊ घातली, पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठवल्या म्हणून काही मातृपितृ भक्त होतो असं काही नाही आहे. परंतु ज्याने ज्ञानदानाची पंगत, हरिभजनाची पंगत उभ्या गावाला दिली कीर्तनाच्या सोहळ्याच्या माध्यमातून, हे फार अलौकिक कार्य आहे. हे त्यालाच कळतं ज्याला मातृशक्तीचं महत्त्व कळतंय. आई कळणं मी म्हणेल खूप भाग्यवानाला कळतंय, त्याला शक्य आहे. कारण इथे आमचं वेदाचं ब्रीद वाक्य आहे, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माताच, मातेला महत्व, कन्येला महत्व, मातृशक्तीला महत्व देणारी आमची सनातन हिंदू संस्कृती आहे. फार गोड आईच्या स्मरणार्थ चाललेला हा सोहळा नवीन पिढीला सर्वांना आई वडिलांची सेवा करण्याचे विचार जागवणारा हा सोहळा आहे. हा काही सामान्य सोहळा नाही आहे. आणि हे तेव्हाच घडतं ज्या वेळेला तो जीव संतांच्या संगतीत येत असतो. अहो, तुकोबरायांसारख्यांना संतांची संगत प्रिय वाटली, तुमची माझी काय बाबत आहे, आपल्याला तर आवडलीच पाहिजे. उलट संतांच्या संगतीचा विरह होता कामा नये. हर घडी आपल्याला हरिदासांची सेवा करता यावी, संग लाभावा, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. म्हणून दुर्जनाची सावली सुद्धा नको, संजनाचा विरह सुद्धा नको, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. एका वाक्यात जगद्गुरु तुकोबरायांनी उत्तर दिलं, मायबाप, दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य देहाला आलात तर जीवन खरं त्याला म्हटलं जाईल जे जीवन संतांच्या संगतीमध्ये जगल्या जाईल. अभंगाचा अंतिम चरण. तुका म्हणे जेणे, तुका म्हणे जेणे, तुका म्हणे जेणे, तुका म्हणे जेणे, तुका म्हणे जेणे.
जिने भले संत संगष्टने. अभंगाच्या अंतिम चरणात तुकोबाराने जीवनाची व्याख्या केली आणि देवाला सांगितलं हेच मला आवडतं. आणि आजच्या हरिदिनीच्या दिवशी, जागराच्या दिवशी देऊच वाटलं तर हेच दे देवा. काय? देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, श्रीखंडाची आली प्रचिती. शेवट ऐका मैबाप, आईबद्दल बोलावं असं पोपट भाऊंची इच्छा होती. पण पोपट भाऊ, महादेव भाऊ, सांगू तुम्हाला, तुमची कृती इतकी मोठी झाली, कार्य इतकं मोठं झालं की कीर्तनकारानं इथून आईबद्दल बोलून दाखवायची गरज नाही उरली. तुमच्या कृतीतून आईचं महत्व आणि प्रेम कळून आलं. हा मैबाप, म्हणून एक अनभिज्ञ असणाऱ्या, मातृशक्तीच्या आणि मातृप्रेमाच्या बाबतीत अनभिज्ञ असणाऱ्या जीवाला जागरूक करणारं हे कार्य भाऊंकडून पाहायला मिळतंय. आणि तसंही मला काही रडकं कीर्तन आवडत नाही गाड्या, मी करतच नसते. त्याला अवघड नाही. आईचा विषय घेऊन रडायला लावणं, बापाचा विषय घेऊन रडायला लावणं, असेच काय आई बापाला कमी रडायला लावते? जे रडत ते रडून दाखवते, ते बी रडायला लावते. मुद्दा काय आहे? रडत रडत आलोय आतापर्यंत. आला सिकोटोनी गा, कुठून आलाय? इतक्या किती दुरून आलोय, दुरून आलो मी गा, इतक्या दुरून आलोय. रडत रडतच आलो. आणि या देहातून त्या देहात जन्माला आल्यावर हसले का रडले? रडले रडले. हा, रडत रडत आले. अजून किती कीर्तनात बी रडायचंच का? जीवनात रडा, आता पश्चाताप होऊ द्या. अजून कस काय आम्हाला सत्संग नाही झाला? निदान इथून पुढे संकल्प घेऊ. आज एकादशीच्या दिवशी संकल्प करू. घातली नसन माळ तर निदान आज तरी घालू. संघ आणली नसन तर काल्याच्या कीर्तनात घालू. पण जीवन कृतार्थ करू. बिना माळीचं पाणी सुद्धा पिऊ नये माणसानं, जगूच नाही. जगूच नाही तर बिना माळीचं मरू नाही. बिना तुळशीचं तुम्हाला फुकीत सुद्धा नाही कोणी. नीट ऐका, तुळशीच्या पानाचा विडा तुमच्या तोंडात नाही उचकला दाबड तर उचकू उचकू कोंबी ते, पण त्याच्याशिवाय अग्नी डाग नाही देत. खरंय खोटंय? म्हणून सावधान माणसं आहे आपण. पुन्हा महाराष्ट्रात जन्माला आलोय, संतांच्या भूमीत जन्माला आलोय आणि एकादशीला कीर्तन ऐकतोय. बिना माळीचं राहावा निदान. जाऊ द्या हो, मागे झाले पाहू नका. जे झालं असेल ते झालं असेल. किती मुंडके मोडले, जाऊ द्या, नका पाहू आता. किती पंक्ती पठण झालो, नका पाहू आता. पुढे जामीन आहे तुका. अहो तुम्हाला वाली तुकोबर आहे ना आता. कोण कोण गॅरंटर आहे तुमचा? तुकोबर आहे तुमच्या गॅरंटर आहे. आता तरी माळ घाला. तुम्ही म्हणाला आम्हाला नाही गरज, शहाणपण नका करू. तुमचं मन किती धावत आम्हाला चांगलं माहिती. नको नको तिकडं. साधं फोडणी दिली, भाज्याचा वास आला तर तिकडं पळते. वडापावच्या गाड्याच्या पुढं जायची हिंमत होत नाही, तिथंच घोटळते तीनदा तीनदा. काय तुम्ही विचार करता आमची मनाची माळ? हे काम आपलं नाही. आपण चुपचाप ज्ञानोबा तुकोबाचं ऐकावं, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावं, आबीर बुक्का, कपाळाला चंदन असावं, मुखामध्ये भगवंताचं नाम असावं, हातामध्ये कर्म असावं, योग्य समय दान असावं, पायाने तीर्थयात्रा करावी, हृदय भगवंताच्या स्मरणानं पवित्र करावं, जीवन संतांच्या संगतीत येऊन कृतार्थ करावं तर जीवन धन्य. आणि असं जीवन धन्य करण्याकरिता आपण इथं आलोय. आणि एकादशीच्या निमित्तानं वैकुंठवासी सौभाग्यवती मथुराबाई विठोबा पाटील देमसे यांच्या अष्टम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिकीर्तन सेवा श्रवण केली. आणि तुम्हा श्रवणार्थींच्या दर्शनाचा मला योग प्राप्त झाला, तो ज्यांच्यामुळं त्या हरिभक्त परायण रेखाताई हांडगे पाटील ताईंना या ठिकाणी धन्यवाद. त्यांनी नाव सुचवलं आणि डेमसे पाटील परिवाराने त्याला अनुमोदन देऊन या ठिकाणी येण्याचा आग्रह केला. त्याबद्दल डेमसे पाटील परिवारालाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देते. या ठिकाणी जी सेवा झाली, जेही वचन उत्तम बोलण्यात आले असेल ते माझ्या गुरुदेवांचा प्रसाद आहे. आणि जो सन्मान झाला असेल, हारांचा असेल की फुलांचा असेल, ताई हाराच्या पुढे हार मानल्याशिवाय साधक सिद्ध होत नाही. हे हार आणि हे फुलं ज्यांच्या वचनाच्या सेवेमुळे या पामराच्या अंगावर उधळल्या गेली, ती सेवा सुद्धा त्या ज्यांची वचन आहे त्या माझ्या गुरुवर्यांना मी समर्पित करते. हार फुलाचा मान सुद्धा माझ्या गुरुवर्यांचा आहे. मज पामर आहे काय थोरपण
म्हणून आपला अधिकार आपण ओळखून फक्त गुरुवचनाची सेवा केली, संत वचनाची सेवा केली आणि ही सेवा करत असताना मायबाप एखादा शब्द चुकून गेला असेल तर नातरी बालक बोबडा बोली किंवा कुडावी चुका पावले ते चोच करून माऊली रे झे जेवी त्या न्यायाप्रमाणे आपण क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या माय बहिणाबाईंच्या त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणावर समर्पित करत याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय